माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असणारे रंजन काका तावरे, बाळासाहेब भाऊ तावरे, विश्वासराव देवकाते पाटील, तसंच संदीप बांदर, संभाजी होळकर, किरण गुजर, सचिन सातव, विश्वास आठवळे, राजवर्धन शिंदे, रवींद्र माने, बाळासाहेब शिंदे, रहमानभाई शेख, संजय कोकरे, शिवराज जाधवराव, राजेंद्र बोरुंगिले, धनवान वदक, विलास तावरे, वसंतराव तावरे, प्रताप बनकर, भगवान गोंडे, रणजित तावरे, संजय लकडे, दिलीप तावरे, युसुफ पठाण, राजेंद्र तावरे, संजय भोसले, दादा जराड, मनोज सस्ते, रोहिणीताई तावरे, संगीताताई पाटोळे, रमेश गोखले, अविनाश गोखले, कुलदीप तावरे, प्रमोद तावरे, दत्ता मदने, रणजित तावरे, तसंच संगीताताई कोकरे, रतन भोसले, योगेश जगताप, नितीन शेंडे, रामदास आठवळे, विजय तावरे, महेंद्र मनहुले, दयानंद लोंढे, बाळासाहेब चव्हाण, अविनाश बांदर, सतीश साळुंखे, शिवरेशराव देवकाते, शौकत कोतवार, जीवा बोंडवे, किरण तावरे, संजय देवकाते, नितीन आठवळे, सुनील पवार, जितेंद्र काटे, बापूसाहेब शिर्के, कुंदन देवकाते, ऋषी गायकवाड, भाऊसाहेब करे, सुशांत जगताप, प्रमोद जाधव, वाघमोडीजी, अविनाश बांदल, सर्व आमचे माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप व जनमत विकास आघाडीचे सन्माननीय सर्वच्या सर्व उमेदवार, आपले नगराध्यक्षाचे उमेदवार सुरुवातीलाच त्यांनी आपल्याला विनंती केली, सुयोग शामराव सातपुते, बाकीचे त्यांच्याबरोबर उभे केलेले 17च्या 17 आमच्या भगिनी, आमचे बांधव, प्रतिष्ठित नागरिक, लाडक्या बहिणी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझे तरुण मित्रांनो, एका गोष्टीची मला कल्पना आहे की आज लग्नाची खूप मोठी तीथ आहे, प्रत्येकालाच काम आहे, परंतु खरं तर आज शेवटचा दिवस होता, परंतु अचानक बारामती नगरपालिकेची निवडणूक उद्या 2 तारखेच्या ऐवजी 20 डिसेंबरला मतदान घेतलं आणि ती निवडणूक पुढे गेली. महाराष्ट्रात काही ठिकाणी ते घडलं, तो अधिकार निवडणूक आयोगाचा होता, त्यांनी तो घेतला. शेवटी तशा पद्धतीनं अंमलबजावणी करणं हे उमेदवारांचं काम असतं, त्या पक्षाचं काम असतं, कार्यकर्त्यांचं काम असतं. मी मागेही तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी जाणीवपूर्वक पाठीमागे सुरुवातीला येऊन त्या बाबतीमध्ये पहिल्यांदाच आता माळेगावची नगरपंचायत झालेली आहे आणि ही नगरपंचायत होत असताना माळेगावकरांनी पहिल्यांदा सर्व जाती धर्माच्या लोकांनी ही आता ग्रामपंचायत राहिलेली नाही, ही नगरपंचायत झालेली, ही शहरामध्ये मोडली जाते. ग्रामपंचायतीला ग्रामविकास खातं मदत करत असतं, जिल्हा परिषद, तालुका पंचायत मदत करत असतं, तसं नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्या सर्वांना नगरविकास विभाग मदत करत असतो. त्याच्यातून आपल्याला योजना आणायच्या असतात. आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेला श्री निळकंठेश्वर आणि श्री म्हसोबा आणि श्री लक्ष्मी मातेच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं जनमन विकास आघाडीच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला मी आता महाराष्ट्रात फिरतोय, उद्या देखील माझी आळंदी, राजगुरुनगर आणि चाकणला सभा आहे, त्याच्यानंतर मसवडला सभा आहे, त्याच्यानंतर बगूर म्हणून नाशिक रोडला एक नगरपंचायती तिथं सभा आहे, पिंपळगाव बसवंतला आहे आणि शेवटची ओझरला आहे. आणि आज पण मी अनेक ठिकाणी फिरलो, तुमच्या सभा घेऊन बारामती आणि माळेगावच्या मी बाहेरच फिरतोय. मित्रांनो, काही परिस्थिती फार वेगळी आहे. मला त्यांच्याबद्दल सांगून तुमचा वेळ घ्यायचा नाही,
परंतु बहुतेक ठिकाणी सगळे सांगत असतात की आम्हाला संधी द्या, आम्ही आमचं शहर बारामती सारखं करू. बारामतीमध्ये देखील काही भाग अजूनही थोडासा अधिक काम करण्याची गरज आहे. तिथल्या स्थानिक लोकांनी प्रतिसाद देण्याची गरज आहे. त्याच्याबद्दल जास्त बारकाईनं माहिती किरण गुजर आणि सचिन सातवला आहे. मी त्या खोलात जाऊन तुमचा वेळ घेत नाही. पण मी मागेही तुम्हाला माळेगावकरांना सांगितलेलं होतं की आता उमेदवार दिलेले 17 अधिक त्याच्यामध्ये सुयोग सातपुते नगराध्यक्ष असे एकूण 18 उमेदवार आहेत. त्यामध्ये काहींना कपाबशी खूण मिळालेली आहे, काहींना घड्याळ खूण मिळालेली आहे. दोनच मिळाले. हा, एकाला ऑटो रिक्षा मिळालेली, एकाला ट्रॅक्टर मिळाले. चैत्राली निशिगंध तावरेंना ट्रॅक्टर आहे काय? प्रमोद अशोक तावरेंना ऑटो रिक्षा आहे आणि बाकीच्यांना कब्बशी आणि घड्याळ आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की उद्याचा दिवस सोडून परवाच दिवशी मतदान आहे. मतदान प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकच मशीन येणार आहे. त्याच्यामध्ये वरच्या बाजूला 8 उमेदवार आहेत आणि त्याच्यामध्ये 7 नंबरला आपलं सुयोग शामराव सातपुते आणि त्याचं घड्याळ आणि त्या घड्याळाच्या समोरचं बटन हे तुम्हाला दाबायचे आणि तिथंच लगेच प्रभाग क्रमांक 106 उमेदवार आहेत. तिथं आपण प्रतिभा अशोक सस्ते कब्बशी यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांचं बटन दाबायचं. काही ठिकाणी इथं एकच प्रभागात उमेदवार आहेत, जिथं 2-2 आहे तिथं वेगळी परिस्थिती आहे. कारण मी मगाशी इंदापूरला बोलत होतो, दौंडला बोलत होतो. पण आपल्या इथं मात्र एकाच मशीनमध्ये एकीकडं तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये घड्याळ आणि कब्बशी ह्याला बटन दाबायचे, दुसऱ्यामध्ये घड्याळ आणि कब्बशी. प्रत्येक ठिकाणी घड्याळ आहेच, कारण प्रत्येक ठिकाणी सुयोग शामराव सातपुते आहे नगराध्यक्षाचा उमेदवार. 2 नंबरला सुयोग शामराव सातपुते घड्याळ आणि प्रभाग क्रमांक 2 गौरव तुषार गुंजे कपबशी. 3ला सुयोग शामराव सातपुते घड्याळ आणि तिथं संगीता सतीश जाधव तिचाही घड्याळ, तिथं दोन्ही घड्याळ आहेत 3 नंबरला. 4 नंबरला सुयोग शामराव सातपुते घड्याळ आणि चैत्राली निशिगंध तावरे ट्रॅक्टर. त्याच्यानंतर 5 नंबरला सुयोग शामराव सातपुते घड्याळ आणि सोनाली संपत रासकर पण घड्याळ. त्याचबरोबर 6 नंबरला सुयोग शामराव सातपुते घड्याळ आणि जयपाल भालचंद्र भोसले कपबशी. 7 नंबरला सुयोगचं घड्याळ आणि शीतल खराची कपबशी. 8ला सुयोगचं घड्याळ आणि वृषाली तावरेची कपबशी घड्याळच, दोघांचंही घड्याळ 8 नंबरला. 9 नंबरला दोघांचंही घड्याळ, सुयोगचं पण घड्याळ आणि गायत्रीताईंचं पण घड्याळ. 10 नंबरला पण दोघांचं घड्याळ, भाग्यश्रीताईंचं पण घड्याळ आणि सुयोगचं पण घड्याळ. 11 नंबरला पण सुयोगचं घड्याळ आणि जयदीप तावरेंची कपबशी. 12ला सुयोग सातपुतेंचं घड्याळ आणि शशिकांत तावरेंचे पण घड्याळ. 13ला आमच्या सुयोग सातपुतेचं घड्याळ, धैर्यशील तावरेंचे पण घड्याळ आणि 14ला सुयोगचं घड्याळ आणि प्रमोद सिंग ऑटो रिक्षा. 15ला सुयोगचं घड्याळ आणि जयदीप तावरेंचं घड्याळ. त्याचबरोबर 16ला पण सुयोगचं घड्याळ आणि प्राची येळेंचं घड्याळ आणि 17ला पण सुयोगचं घड्याळ आणि साधनाताई वाघमोड्यांचं घड्याळ. तुम्ही म्हणाला मी एवढे हुशार एवढं समजून सांगण्याचं काय कारण आहे? काय व्हायला लागले, या निवडणुकीमध्ये काही लोकांचे फॉर्म राहिले आणि काही जण सरळ सांगतायत जिथं ऑटो रिक्षा किंवा कब्बशी किंवा घड्याळ ज्यांच्या खुणा नाहीत असे सांगतात आम्ही पण निवडून आल्यानंतर दादांच्या बरोबरच काम करणार आहे. पण दादांच्या बरोबर काम करायला दादांनी तुम्हाला कामाकरता बरोबर घेतलं पाहिजे तर ना. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की ठीक आहे,
आम्हाला पॅनल करत असताना आता इतक्या जागा लढवायच्या असतात, मी सगळ्यांना 100% समाधानी करू शकत नाही. मला माझ्या जोशी समाजाला सांगायचं आहे, मला मुस्लिम समाजाला सांगायचं आहे, मुस्लिम बांधवांनो, मी ह्या महायुतीच्या सरकारमध्ये गेल्यापासून मागं देखील एकनाथराव शिंदे साहेबांच्या बरोबर काम करताना, उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर काम करताना आणि आताही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर काम करताना मी सातत्याने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे. मी कधीही तिथं दुजाभाव केलेला नाहीये. मी नेहमी कुरेशी समाजावर काही अडचण आली, माझ्या मुस्लिम बांधवांच्यावर काही अडचण आली, त्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आला, त्यांच्याकरता मार्टी ही संस्था काढण्याचा प्रश्न आला, त्यांच्याकरता शादीखान्याला अधिकची रक्कम देण्याचा प्रश्न आला, त्यांच्याकडनं मधल्या काळामध्ये झाकीर हुसेन यांच्या नावाने आपण 2 लाख रुपयापर्यंत मदत करत होतो, ती आता 10 लाख रुपये केलेली आहे. त्यांच्या मुलांना परदेशामध्ये गरिबांच्या मुस्लिम बांधवांच्या जाण्याच्या करता 40 लाख रुपये शिष्यवृत्ती आम्ही काही संख्येला देत असतो. त्या सगळ्या गोष्टी करतोय ना मी, त्याच्यामध्ये कुठं दुजाभाव केलेला आहे. ठीक आहे, या अडचणीमध्ये थोडस आम्हाला इथं 14च्या 14 जागेमध्ये माझ्या मुस्लिम बांधवांना प्रतिनिधित्व देता आलं नाही. माझा जोशी समाज पण इथं 3 प्रभागामध्ये आहे आणि तिथंही मला त्यांना प्रतिनिधित्व देता आलं नाही. आणि त्याच्या संदर्भातच मला या सर्वांना सांगायचं आहे की बाबांनो, याचा राग तुम्ही उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं काढू नका. आमचे आमदार बाबा चाललंय ना, भगवान गोंडे असतील, ते जोशी समाजामध्ये एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याला मी सांगू इच्छितो आणि इतरही सहकाऱ्यांना की प्रभाग 1, 5, 11 मध्ये आपण मी दिलेल्या उमेदवारांना, आम्ही सर्वांनी दिलेल्या उमेदवारांना, आमच्या जन आघाडीनं, जनमत आघाडीनं, राष्ट्रवादीनं, भाजपने दिलेल्या उमेदवारांना आपण आपलं पवित्र असं बहुमोल असं मत द्या. मी तुम्हाला नगरपालिकेमध्ये संधी देईन ना, तुम्ही का काळजी करताय? हा माझा शब्द आहे, मी शब्दाचा पक्का आहे. अरे तुम्ही मागून नगरपालिकेचं सदस्यपद मागताय, अरे मी खासदार एकेकाला करू शकतो तर नगरसेवकाला काय लागतंय? मी मंत्री 10-12 लोकांना करू शकतो, मी अनेकांना आमदार करू शकतो. ही गोष्ट महाराष्ट्राला माहिती नाही का? वाईच्या सभेत सांगितलं होतं, सातारला मी यावेळेस उमेदवारीला खासदारकीची देऊ शकलो नाही, निवडणूक होऊ द्या, मी वाईला खासदारकी देईन, आणि दिली का नाही नितीन पाटलाला खासदारकी? त्याच्यामुळं तुम्ही काय काळजी करताय? उलट कुणाच्याही दारात न जाता, कुणालाही हात न जोडता जर तुम्हाला नगरसेवक पद मिळत असेल, जर माझ्या मुस्लिम बांधवांच्या पैकी जो एका सहकार्याला मिळत असेल, त्याच्यामध्ये रामोशी समाजामध्ये काही ठिकाणी जागा कमी असल्या तर काही इथंच जागा आहे अशातला भाग नाही. इतरही ठिकाणी अनेक संस्था माझ्या ताब्यामध्ये, तिथं मी तुम्हाला संधी दिली. समाजाला संधी मिळाली पाहिजे हा दृष्टिकोन तुमचा बरोबर आहे. शेवटी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन समाज पुढे जात असतो, विकास होत असतो, प्रश्न सुटत असतात. आमच्या पुढं येऊन त्यांना भूमिका मांडता येत असते. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, बाबांनो आता उद्याचाच दिवस आहे, माझी बारामती शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांना, त्याला म्हणा दादा बोलतोय जरा तपास ते सांगायला कसा दादानी कसा प्रचार करतो, नौटंकी आहे त्याची. मित्रांनो, त्या आता त्याला माहिती नाही माझी सभा चालली, पण मुद्दाम मला ऐकायला काय अशीच असतात चित्रावर, काम करायचं नाही. पण दादा मी आलोय बरं का भेटायला. अरे होय रे बाबा, तुझ्या याला तुम्हाला मिठीच मारायचं बाकी राहिलेलं, काय अवघड काम आहे. मित्रांनो, त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मी जिल्हा वार्षिक योजनामध्ये काही लोकांना सदस्य करू शकतो. माझं देवेंद्रजींचं, एकनाथरावजींचं ठरलेलं आहे की या निवडणुका लोकसभा, विधानसभा, लोकसभा, नगरपंचायत, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका आणि नगर परिषदा या झाल्यानंतर आपण बसू आणि साधारण कुठल्या आमदारांची, पक्षाची संख्या किती आहे त्या प्रमाणामध्ये अध्यक्षांचं, सदस्यांचं आपण त्या ठिकाणी चर्चा करू आणि मार्ग काढू. आम्ही काय पळून चाललोय का?
तुम्हाला इथंच राहायचंय, मला इथंच राहायचंय. जे काही आपल्याला साधवायचं ते इथंच बसून साधवायचंय. म्हणून माळेगावकरांनो, लाडक्या बहिणींनो, माझी सर्व शहरातलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता आज, उद्या, परवा इथं थांबा. तुमचे पण मित्र, परिवार, नाती गोती अनेक ठिकाणी अनेक ओळखी असू शकतात. एक मत महत्वाचं आहे. फार तसं बघितलं छोटा हा सगळा वॉर्ड आहे. सगळी मिळून संख्येचा विचार केला तर मतदारांची संख्या साधारण 18,730 आहे आणि मतदान केंद्र 22 आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना 2-2 मतं देण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून काहींचे नातेवाईक इथं आहे, तुमचे वेगवेगळे संबंध आहेत, तिथं त्यांना सांगा ना, मी जर तुमच्या सर्वांच्या करता, बारामतीच्या सर्वांगीण विकासाकरता, बारामती तालुका असेल, माळेगाव असेल, सगळ्या परिसराकरता आम्ही अहोरात्र काम करतो. सकाळी 6ला उठून कामाला लागतो. मलाही वाटतं किंवा माळेगावच्या परिसरामध्ये आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र देखील ह्याच्यातच आहे. कार्यक्षेत्र म्हणजे कारखान्याची साईट, तिथली आमची कामगार कॉलनी, अधिकाऱ्यांची कॉलनी, हे सगळ्या गोष्टी आहेत ना. आपली येळे डाळे वस्ती असेल, तिकडे आपल्या मुरुंगले वस्ती असेल, वाघोडे वस्ती असेल, गोफणे वस्ती असेल, हा सगळा भाग बाबा तो आपल्यामध्ये आपण करू. मी मागेही तुम्हाला सांगितलं की निधी, मी थोडस बोलता जरा ओघाने बोलून गेलो की बघा अजित पवार हे कट करतायत, ते कट करतायत. मी आता तसं काहीच बोलणार नाही. फार माझा लगेच हे ते बसलेलेच एक टपून कधी एखादं वाक्य जातं आणि लगेच ब्रेकिंग. अजित पवार आज असे बडबडले, अजित पवारांचा तोल सुटला. आता कशाचा तोल सुटला तुला दाखवतो. माझा तोल सुटला म्हणजे दाखवतो, नाही तर तेवढं दाखवतो. अजित पवारांनी पुन्हा दम दिला. दम नाही, ही तुला दाखवतो माझ्या कामाची पद्धत, माझ्या विकासाची पद्धत. गमतीचा भाग जाऊ द्या. मला सांगायचं काय तुम्हाला की कधी कधी आपलेपणाने, घरचेपणाने, माझं कुटुंब म्हणून मी काही गोष्टी बोलून जातो. नाही असं नाही, पण लगेचच त्याचा इतका प्रोपगंडा करतात की एकदा मी काय बोलतो लगेच दुसऱ्यांनी काय अजित पवारांची मालकी आहे का, अजित पवारांच्या घरचं तिजोरी आहे का, चावी त्यांच्याकडे का. मग दुसऱ्यांनी म्हणायचं अरे चावी त्यांच्याकडे असली तर तिजोरी कुठं ठेवायची ते आमच्या हातात आहे. अरे होय बाबा, सगळं सगळ्यांच्या हातात आहे. पण ते नको. आपल्याला आपला विकास कसा करायचा. आपल्यातले काही ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज, आपल्याकडे रस्ते, आपल्याकडे काही अरुंद रस्ते आहेत, आपल्याकडे गोरगरीब समाज मोठ्या प्रमाणावर राहतो, त्यांच्या घरकुलाचा कार्यक्रम. सुदैवाने आपल्याकडे गायरान मोठा आहे. त्या गायरानाचा वापर सुप्रीम कोर्टाने आम्हाला आदेश दिले की गायरान तुम्हाला सार्वजनिक कामाच्या व्यतिरिक्त कुणालाही देता येणार नाही. आम्हाला द्यायचंच नाही. आम्हाला आमच्या नगरपंचायतीच्या करता जे माझ्या माळेगावकरांना उपयोगी पडणारं काम करायला आम्ही गायरान घेऊ शकतो. आम्ही जे भूमिहीन आहे, जे बेघर आहे, ते कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, त्यांच्याही करता आम्ही गायरानाची जागा घेऊ शकतो. तोही ह्या देशाचा जबाबदार नागरिक आहे, त्याचा अधिकार आहे, संविधानाने त्याला दिलाय, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. त्याच्यामुळं ते काम म्हणजे एक प्रकारचं सार्वजनिकच काम आहे. अरे आपल्या देशात राहतोय, आपल्या राज्यात राहतोय, आपल्या जिल्ह्यात राहतोय, आपल्या तालुक्यात राहतोय, आपल्या माळेगाव नगरपंचायतीमध्ये राहतोय. त्याच्यात आमचे शिवराजसिंग चौहान आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी थोड्या ज्या अटी होत्या, नियम होते, त्या पण शिथिल केलेले. त्याच्यात आता मोटरसायकल जरी घरी असली तरी त्याच्याकडं राहायला घर नसेल, तो वेगळा असेल तर त्यालाही त्या पंतप्रधान आवास योजनेचं आम्ही घर देऊ शकतो. आता शहरामध्ये आपला समावेश झालेला असल्यामुळं ग्रामीणपेक्षा शहराला अधिकचे पैसे घरकुलाला आहे, त्याचा फायदा घेऊ ना. म्हाडाची योजना आहे, त्याच्यामध्ये आपले शिवाजी आढळराव पाटील तेच पुणे विभागाचे अध्यक्ष आहेत. ते आता तिथं मनसद नगरपंचायत झाली, तिथं पण काही जागा घेतात. आपण इथं तुमच्या सगळ्यांनी ठरवलं
आणि तुम्ही मला साथ दिली तर मी तुला नंतर पशुखाद्याच्या पलीकडची काही जागा आहे तिथं काही जागा सिलेक्ट करू असल्या कामाला आणि तिथं विचारू की मालाची घरं बांधण्याच्या करता एवढे पैसे केंद्राचे आणि राज्याचे तुम्हाला मिळू शकतील, बाकीचे एवढी रक्कम तुम्हाला घालावी लागेल, ती तुम्हाला परवडत असेल आणि तुम्ही फॉर्म भरून दिला तर ज्यांना परवडेल त्यांना तिथं घरं बांधून देऊ, ग्राउंड+4 किंवा ग्राउंड+3. अरे बाबा तो इतक्या स्कीम आहे. हे आता आम्ही पॅनल जाहीर केल्यानंतर काही लोकांनी फॉर्म भरले आणि काही लोक सांगतायत, काही लोक आजारी पडली. आता तो आजार राजकीय आहे का खरा आजार आहे काय ते मला माहित नाही. मला चिठ्ठी आली, मी 2 दिवस आजारी आहे. ठीक आहे बाबा, डॉक्टरला पाठवतो, मोठं इंजेक्शन देतो, दुरुस्त करतो. म्हणजे गरज असेल इंजेक्शनची तर. मित्रांनो, या बाबतीमध्ये माळेगावकरांनो तुम्हाला संधी आलेली आहे. बारामती का सुधारले? सातत्याने मी ज्या वेळेस जे उमेदवार उभे केले बारामतीकरांनी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा, भावकीचा कसलाही विचार केला नाही आणि दादाने दिलेल्या उमेदवाराला बटन दाबायचं. त्याच्यामुळे मला हुरूप येतो. म्हणून मी किती रात्री उशिरा आलो तर पहाटे 5ला उठतो, 6ला कामाला लागतो. कोण पुढाकारता करत असतात त्याचा विचार नीटपणे करा. आणि आता माळेगावकरांनो, सर्वसामान्य इथं समाज पण मोठ्या प्रमाणावर राहतो. माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे, उद्याच्या 5 वर्षाच्या करता आपलं, आता तर इथं आम्ही दोघंही आहे, देवेंद्रजी पण आहेत आणि मी पण आहे, त्याच्यामुळं कुठलाही प्रश्न नाहीये, कुठलीही अडचण नाहीये. फक्त तुमची साथ हवी आहे, फक्त तुमचा भरभक्कम पाठिंबा हवाय, फक्त तुमचं पवित्र असं बहुमोल मत हे आम्हाला उद्याच्या 2 तारखेला आम्ही दिलेल्या या 18 उमेदवारांच्या करता हवंय. तीच विनंती करण्याच्या करता मी आलो, पुन्हा आलो. त्याच्या संदर्भामध्ये माझी विनंती आहे, काही जण इथं गप गुमानी बसतात माझ्यासमोर, पण माझी पाठ फिरली की वेगळीच त्यांची चक्र सुरू होतात. त्यांना वाटतं की ह्याला काय कळतंय, पण त्यांना काय माहिती मला काय कळतंय. त्यामुळे माझी विनंती आहे की करायचा असेल विरोध खुलेपणाने करा. चला, आपल्याला चालतं, पण गद्दारी करून विरोध करू नका, हसून विरोध करू नका. मी समोर कुणी येऊ द्या, जोपर्यंत बारामतीकर माझ्या पाठीशी आहे ना तोपर्यंत कुणाच्या बाला घाबरत नाही. पण माझ्या बरोबर राहायचं, माझ्या बरोबर बसायचं, माझ्या बरोबर गुलुगुलू बोलायचं. मला सांगायचं इथं असं आहे, तिथं तसं आहे, ह्या वॉर्डात त्याला सांगा, त्या वॉर्डात त्याला सांगा, आणि तू काय करतो, हे नाही चालणार. मला सगळ्यांची सगळी इतंभूत माहिती आहे. आणि आता ही निवडणूक झाली आणि जिल्हा परिषद तालुका पंचायत झाली की माळेगावकरांनो पुढं 3.5 वर्ष कुठली निवडणूक नाही आहे. निवडणूक आहे ते खरेदी विक्री संघ येईल, दूध संघ येईल, मार्केट कमिटी त्या येतील, त्याच्यामध्ये कसं काय करायचं ते आम्ही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन करू. पण पुढं शेवटी कामं तर पाहिजे असतात, लोकांच्या अडचणी असतात. आता कितीतरी लोकांनी सांगितलं, आता काका असताना, किरण असताना, सचिन असताना, आमच्या बाळासाहेब असताना, म्हणजे वसंतराव उर्फ बाळासाहेब, ते लोकांनी सांगितलं की हे जे वडील वारलेले त्यांची विनोद कुमार गुजर शाळेची फी आहे आणि दादा ती माफ करा. मी किरणला सांगितलं, तो ट्रस्टी आहे, की मला फक्त ते खरं आहे का चौकशी करा. आणि माझा त्याच्यावर गैरविश्वास नाही आहे, पण माहिती घ्या, मी करीन ना, मार्ग काढीन ना. त्याच्याकरताच आम्ही बसलोय. आम्ही नुसतं मतं मागायला बसलो नाही, मतं 5 वर्षात एकदा मागेल, पण विकास मात्र 4 वर्ष 364 दिवस तरी. याकरता माळेगावकरांना विनंती करायला आलेलो आहे. आणि म्हणून माझे सर्व रामोशी समाज असेल, माझा जोशी समाज असेल, माझा मुस्लिम बांधव असेल, माझी मायमाऊली असेल, माझी लाडकी बहीण असेल, सर्व माझे तरुण तरुणी असतील, सगळ्यांना मला सांगायचं आहे, उद्याच्याला आपली बाजारपेठ, आपले दुकानं चांगल्या पद्धतीनं चालायचे असतील, त्याच्यातनं एक आर्थिक सुबत्ता यायची असेल, उद्याच्याला आपले रस्ते पण
जरा रुंद करावे लागतील, ज्यांचं त्याच्यामध्ये काही अडचण निर्माण होईल त्याला पर्यायी व्यवस्था आपल्याला द्यावी लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या बाबतीमध्ये कराव्याच लागतील. मी मागेही सांगितलं, शशिकांत मल्हारराव तावरेंचा बंगला तिथपर्यंत आपल्याला सर्व्हिस रोड पण घेऊन जायचं आहे, ते गरज आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला सर्व्हिस रोडला अडचण नाही, थोड्याशा ठिकाणी अडचण आहे, ती काढू द्या. बारामतीमध्ये पण विचारा, सचिनला विचारला, किरणला विचारा, इतरांना विचारा. अरे त्या परकाळे बांगल्यापासून तिरंगा सर्कल पासून त्या जवाहर बागेपर्यंत जात असताना एका माझ्या सहकार्याचं काय ते जाणं बघ्याकस, त्याचं घर त्याच्यात आलं होतं, त्याचं इस्त्रीचं दुकान होतं रस्त्यात, म्हणजे आम्ही रस्ता रुंद करत होतो. तो म्हणला नाही मी देणार. अरे म्हणलं का नाही देणार? म्हणलं नाही जमत आपल्याला. म्हणलं शांत बस. त्याला मागं सारला, त्याला कॉन्क्रीटचं ग्राउंड+1 घर बांधून दिलं, पक्क 2 गाळे काढून दिले, वर राहायला केलं, संडास बसून दिलं, जिना केला. म्हणला दादा 2 वेगवेगळे करा, आम्ही 2 भाऊ आहे, 2 वेगवेगळे केलं. आता भेटल्यावर म्हणतो दादा लय चांगलं चाललंय. गाळा म्हटले 20,000 रुपये महिन्याने भाड्याने दिले ना. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिलं, 20 पक्षाचं प्रमुख दुसरं कोण देणार? पुढं येते म्हणायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलं. होय बाबा, पक्षाने दिलं. मित्रांनो, दुसरं उदाहरण मी देतो. नाही, सूरज चव्हाणचं नको, त्याचं लग्न ठरवून झालं, त्यांना बरं चाललंय. आता तिथं सगळी व्यवस्था केली, मुलं बाळ वगैरे. त्याच्यामध्ये त्या आज येणार होता, काय झालं त्याला माहिती? अरे मला मिटिंग यादवनी सांगितलं होतं की तो येणार आहे, पण ते आता लग्न झाल्यावर ते बाकीचं असतं ना, कसलं नाना म्हणतो 16वा चाललाय, 16वा नाना वाचलं नाही माहिती आहे. अनुभव आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये अजून एका ठिकाणी मी आम्ही शाळेला जायचो हायस्कूलला, त्यावेळेस माझा सर्कल तिरंगा सर्कल आहे ना, तिथून परकाळे बंगल्यापर्यंत कॅनॉलला तिथं बघा एक महादेवाची मूर्ती होती, मला वाटतं दत्त मंदिर होतं, शनीच्या काकाशी अजून नवग्रहाचं मंदिर होतं, दत्त मंदिर होतं, बरंच काही होतं. मी एक दिवस तिथं काही गोष्टी करण्याच्या करता त्याची पूजा अर्चा केली आणि ते पाण्यामध्ये जे काही करायचं असतं नियमाने ते सगळं केलं. पण त्याचा राग आमच्या डॉक्टर पंजाबराव पाटलाला आला आणि मग काही फार मला, आम्ही भारतात आहोत का पाकिस्तानमध्ये आहोत आम्हाला कळायला मार्ग नाही. आमची मंदिरं उघड्या डोळ्यात आमच्या डोळ्यात देखत काढायचं चाललंय, आमच्या भावना दुखवल्या गेल्या. असं बरंच काही माझ्याबद्दल बोलले. मी आता तिथं कुणाला ते घर बांधून के टेलरला इतकं सुंदर घर बांधून दिलं, तुम्ही जावा. त्या ह्यालाही दिलं आपल्या नाही रे बिग बॉसवाल्याला, सूरज चव्हाण, त्यालाही इतकं सुंदर घर बांधून दिलं. तुम्ही म्हणाल राव आपल्याला पण कुठंतरी बिग बॉसमध्ये नंबर यावा म्हणजे आपल्याला मिळेल, परंतु कुणाला नाही मिळत. जे गरीब आहे त्याला मिळतंय. मी गरिबाच्या करता काही पण करायला तयार असतो. त्याला टेकेला दिलं. आता तिथं इतकं सुंदर जे काही तिथली मंदिरं होती ती सगळी आम्ही तिथं बसवतोय. जवळपास गणेशाचं मंदिर आहे, ते सर्व कसले ग्रह, नवग्रहाचं मंदिर आहे, नंतर दत्त मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. सगळे कुणाच्या भावना दुखवायच्या नाही. कुणाची मशीद असेल त्याला मदत करायची, दर्गा असेल त्याला मदत करायची. फक्त तो नागरिकांच्या जाण्या येण्याच्या मध्ये तो नसावा, तो बाजूला असावा, सगळ्यांना सोयीचा असावा. मंदिर असलं किंवा काही असलं तरी आम्ही पण श्रद्धा ठेवणारी लोक, आम्हाला पण भावना आहे. आम्ही पण त्या ठिकाणी काही चांगल्या कामाची सुरुवात करत असताना तिथं नतमस्तक होतो. ही आपली परंपरा, ही आपली संस्कृती आहे. आणि त्यामुळं माळेगावकरांना आपल्याला काही गोष्टी करायच्या,
त्या गोष्टी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये साधारण सगळे उमेदवार कशा पद्धतीचे ते दिलेले. आम्ही कुठल्याही दमदाटी करणाऱ्याला उमेदवारी दिलेली नाहीये. करे दिली जयदीप आपण तसंच केलं तिथून जा. आम्ही कुणालाही दमदाटी करणाऱ्याला उमेदवारी दिलेली नाही. 6 फायटर असू नाही तर फार फार हे माग झालं गेलं गंगेला मिळालं. ठीक आहे, मी पण एकेकाळी फार पडत होतो. मलाही काही गोष्टी केलेल्या मी शेतात असताना आवडायच्या नाही. पण ठीक आहे, त्यावेळेस काळ गेला ना. आता आपण बदललं पाहिजे ना. काळानुरूप आपण नवीन शिकलं पाहिजे. सगळ्यांनी वागलं पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आता काही जण आमच्या पॅनलच्या विरोधामध्ये असणारे उमेदवार दमदाटी करताय. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, दमदाटी करू नका. संविधान कायदा सगळ्याला सारखा आहे. आम्हाला पण सगळं जमतंय, पण आम्हाला ते करायचं नाही. उद्याच्याला तशा पद्धतीनं कुणी वागलं तर आम्ही पोलिसांना तक्रार करू. त्याच्या संदर्भामध्ये काही असतील त्या केसेस त्या पद्धतीच्या होती. जर चूक असेल तर आम्ही चुकीची तक्रार केली तर पोलीस पण आम्हाला सांगतील तुमच्या तक्रारीमध्ये तथ्य नाही, जावा, आम्ही जाऊ. पण तथ्य असेल तर त्यांना करावं लागेल. आमच्याही लोकांनी काही चुका केलं तर आमच्याही बद्दल करा. आम्ही फक्त दुसऱ्याच्या बद्दल बोलणारे नाही. या प्रकारे आपल्याला जसं आपण बारामतीमध्ये बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत तसं आपल्या माळेगावच्या परिसरामध्ये आपल्याला करायचं आहे. अनेकांना अनेक ठिकाणी संधी मिळालेली आहे. आता त्यांची पण जबाबदारी आहे. अनेक जण डायरेक्टर झालेले, अनेक जणांचे घरातले अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत. अनेक जण जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन गेले, पंचायत समितीचे सदस्य होऊन गेले, सभापती होऊन गेले. आता संजय मला सांगत होता की दादा मी पण दिवस रात्र जसा सुयोग उमेदवार आहे तसा मी उमेदवारी समजून काम करतो. आणि ती गोष्ट माझ्या कानावर येते. संजय खरोखरीच मनापासून काम करतोय. जो करतोय तो करतो. पण इतरांनी पण करा ना. वेळ जाईल निघून उद्याची 2 तारीख, परंतु आमच्या मनात राहील ना की आम्ही एवढं जीव तोडून समजावून सांगत होतो तरी राव आमचं ऐकलं नाही. मी काय माझ्या स्वार्थाकरता सांगतोय, माझ्या फायद्याकरता सांगतोय, माळेगावच्या पुढच्या जी पिढी आहे तिच्याकरता सांगतोय, माळेगावच्या नवीन मुलामुलींच्या करता सांगतोय, वयस्कर लोकांना पण या शहराचा जसं बारामती करत तिथं चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्याचा आनंद घेतात, त्यांचा विरंगुळा होतो. माझी मुलं मुली तिथं खेळतात, माझे वयस्कर लोक फिरायला जातात, 4 घटका बसतात, गप्पा टप्पा मारतात, जुन्या आठवणींना उजाळा देतात. हे सगळं होतं ना. तसं तुम्हाला नको. त्याबद्दल आपल्याला करायचं आहे. आणि त्याकरता माझी तुम्हाला खरोखरीच हात जोडून विनंती आहे. आणि माझ्या आता राजवर्धन आलाय, राजवर्धन तुझी सासूरवाडी इथं आहे, तर त्या सासूरवाडीला पण विनंती कर आमच्या वतीनं की बाबा ऐका, अजित पवारचं ऐका. होय, तुझं ऐका. तुला तुझं काम पडलं ना पुढचं, त्याच्यावर तू काय तो ऐकणारच नाही. त्याच्यामध्ये ठीक आहे, सगळ्यांनी हातभार लावा. आणि तुम्ही चांगल्या विचाराने, रंजन काका असतील, मी असेल, प्रमोद असेल, बाकीचे सगळे, जयदीप असेल, इतर सगळे सहकारी असेल, आम्ही चांगल्या विचाराने आलो. मी आत्ताच इकडची सभा करून आलो इंदापूरची. तिथंही भरत शेठशा माझ्याबरोबर नव्हते, पण चांगला चेहरा, स्वच्छ चरित्राचा माणूस आहे. तिथं मी दत्ता भरणेंनी त्यांना उमेदवारी दिली नगराध्यक्ष पदाची. माझ्या छत्रपती कारखान्याला आता 8,000 टनांच्या पेक्षा जास्त तिथं क्रशिंग चालू आहे. तिथं पृथ्वीराज बापूला चेअरमन केल्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं, कारण मला सगळीकडेच मी पुरून उरू शकत नाही. त्याकरता तेही आता राग केला लागलेला. आत्ताच बापूंनी दत्ता मामा आणि बाकीचे बोलत होते तेव्हा बरोबर बसलो होतो. त्यामुळं आम्ही काही एकमेकाचा बांध रेटला नाही. आमचे काही एकमेकाची दुश्मनी नाही. उद्याच्याला जसं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा भारत देश वाटचाल करतोय, जगामध्ये एक आपली वेगळी ओळख पंतप्रधानांच्या मुळे निर्माण झालेली आहे. सगळ्या प्रश्नांच्या मध्ये ते बारकाईने लक्ष घालतात. रस्ते होत आहेत,
विमानतळ होत आहे, मेट्रो होतीये, बंदर होत आहे, नवीन सिटी डेव्हलप होत आहे, अशा अनेक गोष्टी होत आहेत. आणि म्हणून आम्ही पण ठरवलं की बाबा विकासाच्या करता आपण मदत करायला काय हरकत आहे, बरोबर जायला काय हरकत आहे. त्यांनी पण समजून घेतलं, आम्ही पण चर्चा केली आणि आम्ही बरोबर गेलो. आज सरकारमध्ये असल्यामुळेच मी काम करू शकतो ना. सरकारमध्ये नसतो तर काय आंदोलन करत बसलो असतो. चला मोर्चा, चला आंदोलन, चला उपोषण, हेच करावं लागलं असतं. या गोष्टी लक्षात घ्या. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, गेलेली वेळ बाबांनो परत येत नसते, गेलेला मिनिट आत्ता परत येत नसतो. आणि त्याकरता आपल्याला आपल्या माळेगावचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि त्याच्यामुळं बाळासाहेब भाऊ आपल्या आशीर्वादाची आम्हाला सगळ्यांना गरज आहे. बोला. हा ये सर कुठे? दत्तोबा येळे सरांचं ह्याच्याकरता नाव घेतो. त्याला लग्नात कोणाची नावं घेतली नाही, नावं घ्यायला होते. तर हरकत नाही. दत्तोबा पण चांगला माणूस आहे, दत्तोबा पण आपलाच आहे, सगळेच आपले आहेत रे. तू पण आपला आहे. कुणाचं बटन दाबणार? हा किती बटन दाबणार? बदलू नको, उद्याची रात्र लय भारी आहे. माझी एवढीच विनंती आहे की माझा मुस्लिम, माझा रामोशी, माझा जोशी, सगळ्या माझ्या जाती धर्माच्या लोकांना माझी विनंती आहे. मी त्याच्यामध्ये काही आमच्याकडनं राहून गेलंय. शेवटी आम्ही माणसं, कधी कधी काही गोष्टी जरा चुकतात राहतात, परंतु नाळे वस्ती रस्ता हे काय ते करायचंय का केलंय? अरे मग हे करायचं, त्याच्याकरताच दी ग्रेट अविनाश गोखले आम्ही तेच सांगतोय. फक्त तिथं सगळ्या वाघमोडींनी, गोखल्यांनी, येळ्यांनी, सगळ्या सहकाऱ्यांनी आमच्या साथीदारांना मदत करावी. आपल्याला सगळ्यांना स्वरूपचं काम माहिती आहे. आज स्वरूप आपल्यात नाहीये, परंतु आज त्याची धर्मपत्नी उभी आहे. आज स्वरूपचं एकंदरीत जे काम होतं ते डोळ्यासमोर ठेवून तरी आज आपल्या भगिनीला, त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला घड्याळाचं बटन दाबण्याचं तिथं काम करा. असं सगळ्यांच्याच बाबतीमध्ये तिथं घड्याळ पण, कपाशी पण, ऑटो रिक्षा पण आणि ट्रॅक्टर पण, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि मी आपल्याला सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता ह्याच्यात बदल करू नका. तुम्हाला तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास करून हवा असेल आणि आमच्याकडनं, देवेंद्रजींच्याकडनं, सगळ्यांच्याकडनं तुम्हाला केंद्रातल्या योजना, राज्यातल्या योजना, जिल्हा वार्षिक योजना, त्याचबरोबर CSR मधल्या फंड, या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मी मगाशी तिघांचा आभार मानायचं राहिलो. शांताराम हरिभाऊ नलावडे हे आमचे लाखेवाडा माळेगाव बुद्रुक मधले राहणारे, यांनी क्रमांक 2 मध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि त्यांनी आता जनमत विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गौरव तुषार शिंदे यांची गौरव तुषार बुंजे, मी बघितलं तुमचं खर्च लक्ष आहे का म्हणून मुद्दाम शिंदे वाचलं म्हणतोय, पण तुम्ही सगळे माझ्याकडे बारकाईने ऐकताय. बुंजे यांना कपाशी कोण आहे त्यांना पण चिन्हाला मतदान करून निवडून द्या. अशा पद्धतीनं आमच्या शांताराम हरिभाऊ नलावडेंनी त्यांचे हितचिंतक मित्र परिवार सर्व मतदार यांना जाहीर आव्हान केलेलं आहे. हा अपक्ष वाचतो, एक वाचतो, दामानी जरा कळ काढा. तर हे असा त्यांचा पाठिंबा आहे. आलेत का शांताराम? श्री स्वामी जसं समोरचे बोलतील तसं आपल्याला बरोबर, कारण आपल्याला गरज आहे.
दुसऱ्या आमच्या मोनालीताई निलेश कोंबडे या आमच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये अपक्ष म्हणून उभ्या होत्या. या निवडणुकीमध्ये माझा व माझ्या कुटुंबाचा तसेच माझ्या समाजाचा संपूर्ण पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ वृषाली राहुल तावरे यांना देत असून त्यांची निशाणे घड्याळे. माझ्या हितचिंतक प्रभागातील माझ्या संबंधित असणाऱ्या मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे. 2/12/2025 रोजी होत असलेल्या निवडणुकीमध्ये वृषाली राहुल तावरे यांना मतदान करून आपल्या प्रभागाचा विकास करण्याची संधी द्यावी अशा प्रकारचा जाहीर पाठिंबा या माझ्या भगिनींनी दिलेला आहे. आपण मंडळीला विचारले का? धन्यवाद. आईना आभार सांगा आमचं. धन्यवाद. दुसऱ्या आमची भावकीच होईल सौभाग्यवती पुष्पाताई बाळासाहेब पवार, शारदानगर पवार वस्ती, माळेगाव बुद्रुक यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून महिला राखीव या जागेसाठी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. त्यांचं नाव राहणार परंतु आम्ही पक्षाचं एकनिष्ठेने 30 वर्षापासून काम करतोय. अर्थमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेली 3.5 दशकाचा निस्वार्थी कर्तृत्व व नेतृत्व स्वीकारून माळेगाव नगरपंचायतीच्या विकासाच्या दृष्टीने विचार करून मी माझा प्रभाग क्रमांक 9चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौ गायत्री राहुल तावरे यांना बिनशर्त पाठिंबा देते. आणि आपण पण मला जे मतदान करणार होतात त्यांनी सगळ्यांनी घड्याळाच्या चित्राच्या शेजार समोरील बटन दाबून गायत्री राहुल तावरे यांना विजयी करावं असं आमच्या पुष्पाताईंनी हे पत्र काढलेलं आहे. बघा, माझ्या भावकीला कळलं 3.5 दशकाचा निस्वार्थी कर्तृत्व व नेतृत्व. एवढं माझं भावकी कौतुक करायला लावली, पण काही भावकी अजून माझं कौतुक करायला. तर ह्या तिघांचे मी मनपूर्वक आभार मानतो. माझे आभार बाजूकडे पोचव. तुझे आभार आणि आमच्या पुष्पाताईंचे पण आभार. हो काय मग तू ओळख ना? अरे माझा दादाचा आवाज नाही, तुला जेलमध्येच टाकतो. दम दे जरा, तू आवाज काढ. काय बिघडत नाही, तू नेहमी मला साथ देत आलेला आहे. मित्रांनो, माझी एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्हाला तुमचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल तर आम्ही राष्ट्रवादीनं, भारतीय जनता पक्षाने, आमच्या काय झालं जनमत विकास आघाडीनं जे आम्ही 18 उमेदवार उभे केलेले आहेत, आम्ही तुमच्या विकास कामाच्या करता हे सगळे उमेदवार तुमच्या विश्वासाला पात्र राहून काम करतील याबद्दलची खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि त्याकरता यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. पुढची विकासाची कामं करण्याची जबाबदारी आमची सर्वांची राहील हा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम, खुदा हाफिज.